भाजी. त्याच्या मला ह्या पीठ मला आठवत आहे नाही का, नुसती कोरडीच भाजी खावावी. तर मित्रांनो, आज आपण आहे नाही का आळूच्या पानांचं पातोड बनवणार आहे. तर आपण आळूची पानात नाही का ही एवढे आणले तोडून, छोटाली पाण्यात ही. आणि ही आळूची पाण्यात नाही का अशी थोडी काळसर आहात पा. आणि ही भाजी नाही का खजवत नाही, खायला एकदम गोड लागते. तर हे आळूचाच एक प्रकार आहे, म्हणजे भरपूर जाती आहे त्याच्यामध्ये. काय भरपूर मोठमोठाले पानं राहतात ते. आणि हे आपण छोट्या पानांची आळूच्या वड्या अशा पातोड बनवणारे आज गावठी पद्धतीने. म्हणजे आमच्या गावाकडं जी पद्धत करतात ना ती आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी आपण आहे नाही का ही पानं आणलेत एवढे. आणि हे आळूचं पातोड बनवण्यासाठी आपण आहे नाही का चण्याचं पीठ घेतलं आहे, म्हणजे हरभऱ्याचं पीठ घेतलं. त्या बाई इकडे हे हरभऱ्याचं पीठ घेतलं आहे. आणि इकडे नाही का ह्या बाई इकडे नाही का ईश्वरच्या मम्मीने नाही का ह्या बाई इकडं मसाला बनवायचे त्यासाठी. तर त्यासाठी खोबरा घेतला आहे, लसूण घेतला आहे, हिरव्या मिरच्या आणि जिरा आणि मीठ, हिरव्या मिरच्या. तर आता हे चांगल्या पाट्यावरती वाटून घ्यायचे आपण. बा आता हे ईश्वरची मम्मी पाट्यावरती हा मसाला तयार करून घेणार आहे. तर पहा मित्रांनो, असा मसाला पाट्यावरती बनवून घ्यायचा. आणि मित्रांनो, पाट्यावरती मसाला जर बनवला ना तिची चव येते ना थोडी वेगळीच असते मित्रांनो. मसाल्याची चव अशी मस्त बनते. आणि पातळ वड्यासुद्धा खायला मजाच येणार आहे आज. तर पहा मित्रांनो, असा मसाला तयार होऊ राहिला आहे. थोड्या वेळातच तुम्हाला पातोड कसं बनवायचं आणि पुढं काय करायचं हे पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्ही नाही का व्हिडिओ कंटिन्यू करत राहा, म्हणजे तुम्हाला पण जर कधी भेटल्या हे पानं जर भेटली आलूवडीची तर तुम्हाला पण करता येतील. आमच्या गावाकडची पद्धत आहे मित्रांनो. तर मसाला तयार झाला मित्रांनो. असा मस्तपैकी वराटा धुवून घेतलाय. आणि आता मसाला काढून घ्यायचा आहे बा. मित्रांनो, आता आहे नाही का ही भाजी ना, ह्या भाजीची पानं आहेत नाही का एकदम व्यवस्थित साफ करून धुवून घ्यायची आहे बा. असे पाण्यामध्ये मस्त धुवून घ्यायचे, कारण भाजीवरती कचरा माती असं काही राहत आहे. त्यामुळं पहिल्यांदा भाजी नाही का व्यवस्थित साफ करून घ्यायची मित्रांनो. तर ईश्वरची मम्मी नाही का पानं साफ करून राहिले सगळी. आणि मित्रांनो, ही भाजी ना ही भाजी डेली भेटते, म्हणजे उन्हाळा असो, हिवाळा असो आणि पावसाळा असो, ही भाजी सारखी मिळते. म्हणजे नाही का तिचं कंद लावलं ना असं घराच्या बाजूला तर ती आपल्याला वर्षभर भाजी देत राहते ही भाजी. आणि मित्रांनो, तुम्हाला नाही का ओरिजिनल आळूवडीची पानं नाही का आळूवडीची भाजी ती पण दाखवणार. ती फक्त पावसाळ्यामध्येच राहते. तर
ती पण भाजी तुम्हाला पुढच्या व्हिडिओला कधीतरी मिळेल बघायला मित्रांनो. पण आमच्याकडं ही होती म्हणून आम्ही ही बनवली नाही का. ही कारण ही डेली भेटते, उन्हाळा असो पावसाळा असो कधी ही भाजी पानं आले कापले केली तर असं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण ह्या आळूच्या पानांचं पातोड बनवण्यासाठी नाही का हे कायचं पीठ घेतलंय, तर हरभऱ्याचं पीठ घेतलंय. ह्या पा लाल मिरची घेतली थोडीशी, थोडीशी हळद, त्याच्यात मीठ सगळं टाकेले. हा जो मसाला बनवला ना त्याच्यामध्ये सगळं मीठ मिरची सगळं टाकेलं होतं. आता फक्त ह्या पिठामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं मस्त असं थोडंसं पातळ, म्हणजे भाजीला लावता येतं. चला आता हे मिक्स झालंय मस्त, आपण मिक्स करून घेतलंय. मसाला घेतला पाट्यावरला ते पानं आणि मित्रांनो हे पहा ही चाळण दिसते ना, ही भाजी शिजवायची चाळण आहे मित्रांनो. तर हिच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक पान असं छोटंसं खाली टाकलं आहे आणि हा एक बनवलेला पातोड इथं ठेवला आहे. तर असेच सगळे पातोड तयार करायचे ते आणि ह्या भाजीमध्ये व्यवस्थित ठेवायचे. तर पहा मित्रांनो आता दुसरा पातोड तयार होऊ राहिला आहे. मित्रांनो असेच एक एक करून सगळे पातोड तयार करून घ्यायचे मित्रांनो पहा. आणि मग शिजल्यानंतर काय चव, अरे एकच नंबर.
तर पहा मित्रांनो, पातोड सगळं तयार झालं मित्रांनो. आता हे येत नाही का, काय शिजत घालायचं ते. टोपामध्ये घालायचं ते. तर पहा मित्रांनो, आता अशी पाणी घातलं या टोपामध्ये आणि मग अशी चाळण ठेवायची त्याच्यात. असं आहे का. आता पाणी खाली. हा बा, याच्यामध्ये तुकटामुळं दिसत नाही, पण पाणी आहे अर्ध्याला निम्मा टोपामध्ये. आणि मग ही भाजी चाळण ह्या टोपा अशी उठून घेतली पहा मित्रांनो. आणि मग आता जाळ करायचा आणि वरून झाकण ठेवायचं नाही. हां 10-15 मिनिटात शिजून जाईल ती. शिजते लवकरच पण आपण शिजू आणलं नाही का. हां तर 10-15 मिनटामध्ये ही भाजी शिजून जाणार आहे. फक्त आहे ना आता जाळ करायचं आहे. तर मित्रांनो, आपले नाही का भाजी शिजत टाकून आहे नाही का 10-15 मिनटं झालं म्हणजे भाजी शिजली असेल. चला आता आपण आहे नाही का उतरून पाहू. उतर बरं, गरम असेल बरं का. तर पहा मित्रांनो, आता भाजी इकडे उतरून घेतली खाली. फार शिजून गेले ना. पहा मित्रांनो, भाजी फार शिजून गेली, एक नंबर झाले आता. आणि मित्रांनो, आता नाही का ही भाजी नाही का आपल्याला तयोच बनवायची. बाई तवामध्ये भाकरी करीत होती ना, तर भाकरी करून झाल्या ते. ह्या बाई तर भाकरी करायला ते. तर आता त्याच तयावर नाही का म्हणजे गरम आहे तवा. तर आपल्याला ह्या तयावर ही भाजी बनवायची. त्यासाठी नाही का ह्या बाई इकडं कांदा कापायला सुरुवात केली होती ना. म्हणजे 2-3 कांदा चिरून घ्यायचा असं मस्त बारीक बारीक. चला आता कांदा कापून ठेवलाय, तर भाजी कापून घेऊ आपण अशी. अशी बारीक बारीक कापून घ्यायची ना. तर पहा मित्रांनो, आता नाही का हे शिजेल पातोड येत नाही का, असं बारीक बारीक मस्त कापून घ्यायचं. कांदा घातला टाकून. थोडासा कढीपत्ता. तर मित्रांनो, आता नाही का कांदा ते तेलामध्ये असं थोडासा मस्त गरम करून घ्यायचं. आणि मित्रांनो, चुलीवरच्या स्वयंपाकाला नाही का अशी वेगळीच चव राहते मित्रांनो. गॅसपेक्षा स्वयंपाक चुलीवरचा चांगलाच असतो. तर मित्रांनो, पहा आता ती चिरलेली भाजी नाही का आता कांद्यामध्ये मस्त करपाटून घ्यायची. चांगले परतून घ्यायचे.
तेलामध्ये चांगली परातली ना मग भाजीची चव एक नंबर. ईश्वरच्या मम्मीचा वाढायचं काम चालू आहे. पोरा गेल्या शाळामध्ये 3 मीच आहे आता घरी. तर मग वाढलाय आता तिनं मला. आता सांगत तुम्हाला कसे झाले भाजी.